माझं नाव स्वाती आहे. आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली अशी एक घटना सांगणार आहे, जी ऐकून कदाचित तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. कधी-कधी नशीब आपल्याला इतकं खाली आणतं, की जगण्याचीही इच्छा राहत नाही. पण जर आपण हार मानली नाही, तर तेच नशीब एक दिवस आपल्या पायाशी येऊन उभं राहतं. ही गोष्ट आहे माझ्या आयुष्याची. मी एका छोट्या गावात वाढले. वडील शेतमजूर आणि आई लोकांच्या घरी धुणी भांडी करायची. आमच्याकडे पैसा नव्हता, पण प्रामाणिकपणा आणि स्वाभिमान भरपूर होता. लहानपणापासून आई एकच गोष्ट शिकवायची, स्वाती, गरीब असणं लाजिरवाणं नाही, पण स्वाभिमान विकून खूप मोठा अपराध आहे. आईचं ते वाक्य माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं. मी शिक्षण पूर्ण केलं आणि एका छोट्या कंपनीत अकाउंटंट म्हणून नोकरी करू लागले. तिथे माझी ओळख रोहितशी झाली. रोहित खूप हुशार, देखणा आणि बोलका होता. पहिल्यांदा त्याने माझ्याशी बोलायला सुरुवात केली. तेव्हा मला वाटलं नव्हतं की हा माणूस एक दिवस माझं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. हळूहळू आमची मैत्री झाली. तो माझी काळजी घ्यायचा. मी आजारी पडले तर तो औषधं आणायचा. ऑफिस संपल्यावर मला बसस्टॉपपर्यंत सोडायला यायचा. त्याचं प्रेम खरं आहे असं मला वाटायला लागलं. एके दिवशी त्याने मला विचारलं, स्वाती, तू माझ्याशी लग्न करशील का? मी काही क्षण शांत राहिले. कारण मला माहिती होतं, मी गरीब घरातली मुलगी होते आणि तो तो शहरातील एका श्रीमंत उद्योगपतीचा मुलगा होता. मी त्याला स्पष्ट सांगितलं, रोहित, आपल्या दोघांच्या जगात खूप मोठा फरक आहे. पण तो हसला. मला पैशावर नाही, तर तुझ्यावरती प्रेम आहे. त्याच्या त्या एका वाक्यावरती मी विश्वास ठेवला आणि कदाचित माझी तीच सर्वात मोठी चूक होती. आम्ही घरच्यांच्या विरोधामध्ये लग्न केलं. त्याच्या आईवडिलांनी मला कधीच स्वीकारलं नाही. लग्नाच्या पहिल्याच दिवशी त्याच्या आईने मला म्हटलं, आमच्या घरात कामवाली म्हणून राहायला आली असतीस तर जास्त शोभली असतीस. हे शब्द ऐकून माझे डोळे भरून आले. पण रोहित माझ्या बाजूने उभा राहिला. मला वाटलं काळानुसार सगळं काही ठीक होईल. पण मी चुकीची होते. लग्नानंतर काही महिने खूप छान गेले. नंतर रोहितचा व्यवसाय तोट्यामध्ये जाऊ लागला. घरामध्ये रोज पैशावरून भांडणं सुरू झाली. त्याची आई रोज माझ्यावरती आरोप करायची. ही मुलगी पायगुणाची नाही. ही आली आणि घराची भरभराट संपली. सुरुवातीला रोहित माझी बाजू घ्यायचा, पण हळूहळू तो देखील बदलू लागला. एक दिवस रात्री त्याने पहिल्यांदाच माझ्यावरती आवाज चढवला, तुझ्यामुळे माझं आयुष्य खराब झालं. त्या दिवशी मी रात्रभर रडत बसले. मी काहीच उत्तर दिलं नाही, कारण मला अजूनही त्याच्यावरती प्रेम होतं. पण त्याचं प्रेम मात्र आता कमी होत चाललं होतं आणि मला याची जाणीवही नव्हती. त्या रात्रीनंतर रोहित माझ्याशी खूप कमी बोलू लागला. घरात असलो तरी आमच्यातलं अंतर दिवसेंदिवस वाढत होतं. मी त्याला समजून घेण्याचा खूप प्रयत्न केला. त्याचा व्यवसाय पुन्हा उभा राहावा म्हणून मी माझे लग्नातले दागिने देखील विकले. पण त्याला त्याची किंमत नव्हती. एक दिवस मी ऑफिसमधून घरी आले तर हॉलमध्ये रोहित, त्याची आई आणि एक अनोळखी मुलगी बसली होती. ती मुलगी खूप श्रीमंत घरातील दिसत होती. मी विचारलं, ही कोण आहे? रोहित शांतपणे म्हणाला, ही सायली, एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी. मी हसत म्हणाले, छान आहे, पण मला का सांगतोयस? त्याने माझ्या डोळ्यात डोळे घालून उत्तर दिलं, कारण पुढच्या महिन्यात मी हिच्याशी लग्न करणार आहे. माझ्या कानावरती विश्वास बसत नव्हता. मी थरथरत्या आवाजात विचारलं, रोहित, तू काय बोलतोयस? मी अजून तुझी बायको आहे. तो थंडपणे म्हणाला, माझ्या आयुष्यात तुझी आता गरज नाही. त्या क्षणी माझं हृदय अक्षरशः तुटलं. मी रडत त्याला विचारलं, माझी चूक काय आहे? तो म्हणाला, तुझी एकच चूक आहे, तू गरीब घरात जन्माला आलीस. हे शब्द ऐकताच माझ्या डोळ्यासमोर अंधार पसरला. मी त्याच्या पायाशी बसून म्हणाले, मी तुला मनापासून प्रेम केलं आहे. पण त्याच्या चेहऱ्यावरती कोणतीही भावना नव्हती. तेवढ्यात त्याची आई आली, माझी बॅग माझ्यासमोर फेकली आणि म्हणाली, निघ आमच्या घरातून. आमच्या मुलाचं आयुष्य पुरेसं खराब केलं आहेस. त्या दिवशी मी फक्त अंगावरचे कपडे आणि एक छोटी बॅग घेऊन त्या घरातून बाहेर पडले. मुसळधार पाऊस पडत होता. रस्त्यावर चालताना माझ्याकडे ना घर होतं, ना पैसा, ना कोणाचा आधार. फक्त डोळ्यामध्ये अश्रू होते. त्या रात्र मी बस स्थानकावर बसून काढली. सकाळी आईवडिलांच्या घरी जाण्याचा विचार केला, पण लगेच थांबले.
कारण त्यांनी माझ्या प्रेमविवाहाला विरोध केला होता. त्यांना माझं दुःख पाहून आणखी वेदना द्यायच्या नव्हत्या. मी स्वतःशीच ठरवलं, आजपासून मी कोणावरही अवलंबून राहणार नाही. मी शहरातच राहिले. सुरुवातीला एका छोट्याशा खोलीमध्ये भाड्याने राहायला गेले. दिवसा नोकरी आणि रात्री ऑनलाईन अभ्यास, झोप फक्त 4-5 तास. लोक म्हणायचे, इतकी मेहनत करून काय मिळणार? पण मला माहिती होतं, एक दिवस माझी वेळ नक्की येणार. 2.5 वर्षांनी मी एका छोट्या कंपनीत फायनान्स मॅनेजर झाले. त्यानंतर माझी ओळख एका मोठ्या गुंतवणूकदाराशी झाली. त्याने माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवून मला मदत केली आणि मी स्वतःची कंपनी सुरू केली. पहिल्या वर्षी नफा कमी होता, दुसऱ्या वर्षी व्यवसाय वाढू लागला आणि तिसऱ्या वर्षी माझ्या कंपनीत 100पेक्षा जास्त कर्मचारी काम करत होते. ज्या मुलीला एकेकाळी गरीब म्हणून घराबाहेर काढलं होतं, ती आज अनेकांना रोजगार देत होती. पण नशिबाने अजून एक मोठा धक्का माझ्यासाठी राखून ठेवला होता. एक दिवस माझ्या सचिवाने माझ्या टेबलावरती काही मुलाखतींच्या फाईल ठेवल्या. मी पहिली फाईल उघडली आणि त्या फोटोवरती नजर पडताच माझ्या हातातून फाईल खाली पडली, कारण तो फोटो रोहितचा होता. फाईलमधला फोटो पाहून माझा श्वास काही क्षण थांबला. रोहित, 5 वर्षापूर्वी ज्याने मला गरीब बनवून घराबाहेर काढलं होतं, आज तो माझ्या कंपनीत नोकरीसाठी अर्ज करून आला होता. मी काही क्षण डोळे बंद केले. जुन्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. त्याचा आवाज, त्याचे अपमान करणारे शब्द आणि त्या पावसाळी रात्रीचं बस स्थानकासमोर डोळ्यासमोर उभं राहिलं. तेवढ्यात सचिव आतमध्ये आले. मॅडम, पुढचा उमेदवार तयार आहे. मी स्वतःला सावरलं आणि म्हटलं, त्याला आत पाठवा. दरवाजा हळूच उघडला आणि रोहित आत आला. त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास गायब झाला होता. केस विस्कटलेले, चेहऱ्यावरती चिंता, डोळ्यामध्ये थकवा. त्याने खाली मान घालून खुर्चीवर बसण्याची परवानगी मागितली. अजूनही त्याची नजर माझ्याकडे गेली नव्हती. मी मुद्दाम शांत आवाजात म्हणाले, मिस्टर रोहित, वर बघा. त्याने हळूहळू मान वर केली आणि मला पाहताच तो अक्षरशः थिजून गेला. स्वाती, त्याच्या तोंडून शब्द फुटेनात. त्याच्या डोळ्यात आश्चर्य, लाज आणि पश्चाताप एकाच वेळी दिसत होता. तो काही क्षण काहीच बोलला नाही. शेवटी थरथरत्या आवाजात म्हणाला, ही कंपनी तुझी आहे? मी शांतपणे उत्तर दिलं, हो. तो खुर्चीवरून उठला. मला माफ कर स्वाती, मी तुझ्याशी खूप चुकीचं वागलो. मी त्याच्याकडे पाहत राहिले. माझ्या मनात खूप राग होता, पण त्या रागापेक्षा आयुष्याने मला खूप काही शिकवलं होतं. मी विचारलं, सायली कुठे आहे? हे ऐकताच त्याचे डोळे खाली गेले. तो म्हणाला, तिने माझ्याशी लग्न केलं, पण बाबांच्या मृत्यूनंतर सगळी संपत्ती तिच्या नावावरती गेली. काही महिन्यांनी तिने मला घटस्फोट दिला. माझा व्यवसाय देखील बंद पडला. आज माझ्याकडे ना पैसा आहे ना घर. तो रडू लागला. आज मला कळलं, पैशापेक्षा माणूस मोठा असतो. मी काही क्षण शांत राहिले. माझ्या मनात 2 आवाज होते. एक म्हणत होता, जसा त्याने तुझा अपमान केला तसा त्याचाही अपमान कर. तर दुसरा आवाज म्हणत होता, तुझ्या आईवडिलांनी तुला सूड घ्यायला शिकवलं नाही, तर माणुसकी शिकवली आहे. मी टेबलावरती ठेवलेलं त्याचं अर्जपत्र उचललं. तो माझ्याकडे आशेने पाहत होता. मी पेन हातामध्ये घेतलं आणि अर्जावरती मोठ्या अक्षरात लिहिलं, सिलेक्टेड. रोहितच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, स्वाती, इतकं सगळं झाल्यावरही तू मला माफ केलंस? मी हलकंसं हसले आणि म्हणाले, मी तुला माफ केलं, कारण मला माझ्या भूतकाळाचा कैदी बनवून जगायचं नाही. पण मी थोडा विराम घेत म्हणाले, याचा अर्थ असा नाही की मी पुन्हा तुझ्या आयुष्यात येईन. आपलं नातं त्या दिवशीच संपलं होतं, ज्या दिवशी तू माझ्या स्वाभिमानाची किंमत पैशामध्ये मोजली होतीस. तो निशब्द झाला. मी शेवटी एवढंच म्हणाले, गरिबी ही माणसाची ओळख नसते, पण अहंकार त्याचा खरा चेहरा असतो. त्या दिवशी रोहित माझ्या केबिनमधून बाहेर गेला, डोळ्यामध्ये पश्चाताप घेऊन. आणि मी पहिल्यांदाच मनापासून हसले, कारण त्या दिवशी मी कोणावर विजय मिळवला नव्हता, मी माझ्या दुःखावरती विजय मिळवला होता.